धनवान जे लोक होते वीरजी भोराच्या सारखे, खरं म्हणजे एकट्या वीरजी भोराला लुटलं असताना एक 10-5 किल्ल्यांची कामं आरामात झाली असती सगळ्या. पण शिवाजीराजांनी सुरते की लूट जी आणली, नंतर आले परत ते मुघल येतील म्हणून घोड्यांच्या पाठीवर. शिवाजीराजांनी सुरत 2दा लुटली. मी मगाशी सांगितलं हेनरी गॅरी आणि त्याची जी पत्रं आहेत, सुरत ट्रेम्बल्स ॲट द नेम ऑफ शिवाय, थरथरायला लागतो, कापायला लागतो. शिवाजी येणार म्हणताना लोक म्हणजे सगळे सावरत पळावा आता कुठेतरी काही तर एकदा नंतर तर हुली तिथं अफवाशा निघायला लागल्या की तो आता जमिनीवरनं तर येणारच आहे, पण आता जहाजं त्याच्याकडे झाली आहेत म्हणून समुद्रात नाही येणार. मग म्हणाले पळायचं कुठं आता, पळून पळून लोक राहणार कुठं आता. शिवाजीराजांनी 2दा लुटली सुरत. एकदा 64 साली लुटली, एकदा 70 साली लुटली. या दोन्ही वेळेला फरक मात्र एक आहे. पहिल्या वेळेला घोडे नेले होते शिवाजीराजांनी, मुघल चालून येतील म्हणून, वेगाने परत येण्याच्यासाठी म्हणून शिवाजीराजांनी घोडे नेलेले होते. 70 साली शिवाजीराजांना मुघलांचा वेग आणि ताकद यांचं पूर्ण आकलन झाल्यामुळे शिवाजीराजे बैल घेऊन गेले तिकडे सुरतला. बैलांच्या पाठीवरनं शांतपणे लूट आणली. आणि मुघल आले की सोपले जाणार, आणि आलेच. नंतर मुल्हेर की पेठ लुटली शिवाजीराजांनी. कांचनबारीच्या खिंडीतनं खाली आले. तिकडे एक वैजापूर नावाचं गाव आहे, तिथनं दाऊद खान कुरेशीनं लोक पाठवले. विखलास खान सगळे तिथं आले. भर मैदानात लढाई झाली.